Welcome to all students in 11th standard. Today's subject is a biology. आज जो टॉपिक बघणार आहे तो आहे डिव्हिजन अँड फायलम. The division is a category composed of related class, for example division. ओके, आता याच्या आधी जे टॉपिक्स बघितले ते होते स्पेसिस, देन जीनस, फॅमिली, ऑर्डर अँड क्लास. ओके, हे लास्ट लेक्चरमध्ये टॉपिक झाले. आजचा जो टॉपिक आहे तो आहे डिव्हिजन अँड फायलम. फायलममध्ये बघा, द डिव्हिजन इज अ कॅटेगरी कंपोज्ड ऑफ रिलेटेड क्लास. जे डिव्हिजन आहे ती कॅटेगरी कंपोज्ड असते ऑफ रिलेटेड द क्लास. फॉर एक्झाम्पल डिव्हिजन अँजिओस्पर्मी include two classes, dicotyledone and then monocotyledone. Okay, in animal classification division is a subunit of category and phylum. मीन्स डिव्हिजन अँड फायलम जो सेक्शन्स असतो, डिव्हिजन किंवा फायलम हे जे सेक्शन्स असतात, तर डिव्हिजन जे आहे कॅटेगरी कंपोज असते रिलेटेड विथ द क्लास. मीन्स क्लास जर असेल, फॉर एक्झाम्पल डिव्हिजन आहे अँजिओस्पर्म आणि ते क्लासेस कोणते असतात डायकॉटलिडॉनमध्ये आणि मोनोकॉटलिडॉन. मीन्स ज्याच्यामध्ये जसं फॉर एक्झाम्पल ज्या सीड्स असतात, काही फ्लावर्समध्ये 2 सीड्स प्रेझेंट असतात म्हणून त्याला म्हणतात डायकॉटलिडॉन अँड ओनली 1 सीड इज प्रेझेंट, सो इट इज कॉल्ड ॲज अ मोनोकॉटलिडॉन. पण त्याचं जे डिव्हिजन्स आहे कॉमन आहे अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्ममध्ये दोन्ही प्रेझेंट असतात, डायकॉटलिडॉन आणि मोनोकॉटलिडॉन. मीन डिव्हिजन सेम राहतं बट रिलेटेड इन्क्लूड बाय द 2 क्लासेस. ओके, देन सेकंड इज द सब किंगडम. सब किंगडममध्ये बघा, डिफरंट डिव्हिजन्स हॅव्हिंग सम सिमिलॅरिटीज फॉर्म सब किंगडम. जे डिव्हिजन्स डिफरंट्स असतात, याच्या आधी काय बघितलं आपण, डिव्हिजन सेम असेल बट द क्लासेस 2 क्लासेस कॅन बी इन्क्लुडेड. डिव्हिजन एकच आहे पण त्याच्याशी रिलेटेड काय 2 क्लासेस प्रेझेंट असतात. आता याच्या सब किंगडममध्ये बघा, डिफरंट डिव्हिजन्स काय डिफरंट आहे, सम सिमिलॅरिटीज फ्रॉम सब किंगडम. पण सब किंगडम काही असतात जे काही सब किंगडम्स आहेत त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज राहतात. फॉर एक्झाम्पल डिव्हिजन्स काय आहे, अँजिओस्पर्मी अँड जिम्नोस्पर्म विल बी द सब किंगडम फॅरिओगाम्स और द स्पर्मॅटोफायटा. फॅरिओगाम्स और स्पर्मॅटोफायटा जे असतात ते काय झाले सब किंगडम. मीन्स डिव्हिजन्स काय झालेले डिफरंट आहे अँड देन सब किंगडम जे असतात एकच प्रेझेंट आहे. ओके, देन नेक्स्ट आहे किंगडम. किंगडममध्ये बघा, इट इज द हायेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी कंपोज्ड ऑफ डिफरंट सब किंगडम. ही जी आहे सर्वात हायेस्ट कॅटेगरी आहे, कंपोज असते डिफरंट टाईप्स ऑफ द सब किंगडममध्ये. फॉर एक्झाम्पल सब किंगडममध्ये येतात फॅनिरोगॅम्स अँड क्रिप्टोगॅम्स. ओके, फॅरिओगॅम्स अँड क्रिप्टोगॅम्स फ्रॉम द प्लांट किंगडम और द प्लांटी विच आर इन्क्लूड ऑल द प्लांट्स वाईल ऑल द ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन किंगडम ॲनिमेलिया. आता याच्यामध्ये सब किंगडममध्ये काय म्हटलेलं आहे, फॅरिनोगम्स अँड द क्रिप्टोगम्स जे असतात फ्रॉम द प्लांट किंगडममध्ये होता. और द प्लांटी जे असते सगळ्या प्लांटशी रिलेटेड राहते अँड देन ॲनिमेलिया जे आहे रिलेटेड विथ द ऑल ॲनिमल्स किंगडम. म्हणजे किंगडम जे आहे त्याच्यामध्ये प्लांटी म्हटल्यानंतर ऑल प्लांट्स आर प्रेझेंट्स राहतात अँड ॲनिमेलिया म्हटल्यानंतर पर्टिक्युलर्सली काय होतं, ॲनिमेलिया आपण डिक्लेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये ऑल ॲनिमल्स इन्क्लुडेड असतात. ओके, the next is the taxonomic categories we have the consider so far are the broad categories. taxonomic categories जे असतात has been considered असते as far are ब्रॉड कॅटेगरीज आहेत. ज्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज असतात ब्रॉडमध्ये कॅटेगरीज आहे प्रेझेंट आहे. सायंटिस्ट हॅव बी ॲडेड सब कॅटेगरीज टू दिस इन ऑर्डर टू प्लेस द ऑर्गॅनिझम इन मोर सायंटिफिक मॅनर. अजून त्याच्यामध्ये काही ॲड केलेलं आहे सब कॅटेगरीज. ऑलरेडी टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज जे असतात वास्टमध्ये प्रेझेंट आहे, मीन्स ब्रॉड कॅटेगरीज प्रेझेंट आहे. व सायंटिस्ट जे असतात ॲड करतात सम टाईप ऑफ द सब कॅटेगरीज इन ऑर्डर टू प्लेस ऑफ ऑर्गॅनिझम. ज्याप्रमाणे ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट राहतील त्याप्रमाणे ते काय असतात डिफरंट कॅटेगरीजमध्ये डिवाइड होतात. ओके, you will observe that as we go higher in taxonomical ladder, number of common characteristics go on decreasing. त्यांची जी कॅरेक्टरिस्टिक्स असतात, नंबर ऑफ कॉमन कॅरेक्टर जे असतात ते डिक्रीज होतात. ओके, देन नेक्स्ट इज द पॉईंट, if we are comparing two organisms that are related to each other only at the division or the phylum level, their classification may become difficult. आता काही जे ॲनिमल्स असतात, ऑर्गॅनिझम्स असतात, कम्पेअरिंग केले जातात 2 ऑर्गॅनिझम्स, तेव्हा 2 ऑर्गॅनिझम्स कम्पेअर केले जातात बट दे आर रिलेटेड राहतात इच अदर ओनली ॲट द डिव्हिजन और द फायलम लेवल. मीन्स 2 ऑर्गॅनिझम्स जेव्हा कम्पॅरिझन करतात ते डिव्हिजन आणि फायलम लेवलवर सिमिलर्स असतात. देअर क्लासिफिकेशन मे बिकम डिफिकल्ट, पण त्याचं जे क्लासिफिकेशन्स राहते ते काय राहतं डिफरंट राहतं. ओके, सो युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन ऑल दिस टॉपिक इज कम्प्लिटेड. मे बी स्पेसिस, जीनस, फॅमिली,
then order and class and division and phylum, subkingdom and kingdom. So this topic is completed. Thank you.